नमस्कार. मी सध्या लातूर येथील मांजरा कृषी विज्ञान केंद्रामध्ये आहे. मांजरा कृषी विज्ञान केंद्र जे आहे ते स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख आणि त्यांचे लहान बंधू दिलीपरावजी देशमुख यांनी स्थापन केलेलं आहे. या केविकेवर आल्यावर मला अनेक चांगले शेतकरी भेटले. हे जे शेतकरी आहेत, शरद पवार म्हणून नाव फार मोठं आहे, तर ते नैसर्गिक शेतीवर त्यांचं फार मोठं काम आहे. दुसरे जे शेतकरी आहेत हे ज्ञानेश्वर मलिले, हे फार म्हणजे कलाकार शेतकरी आहेत. शेतकरी म्हणण्यापेक्षा मध पाळला येते. हनीबी किपिंगचा त्यांचा व्यवसाय आहे. दरवर्षी ते 15 टन मध गोळा करतात आणि जवळपास 7 ते 8 हजार मधाच्या ज्या पेट्या आहेत त्या पळण्यासाठी विकतात. दुसरे जे शेतकरी आहेत ते श्रीकृष्ण सदाशिवराव शिंदे यांचं ऊसामधील SSI जी ही टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये फार मोठं काम आहे आणि त्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण हा पुरस्कार भेटलेला आहे. यांना मधुमित्र म्हणून महाराष्ट्र शासन खादी ग्राम उद्योग आणि हे जे नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आहेत NBI ICR ने त्यांना बेस्ट फार्मर अवॉर्ड त्यांना दिलेला आहे. आणि हे यांचा परिचय राहिला अच्युत पाटील आहेत आणि हे संभावित अवॉर्डीच्या लिस्ट मध्ये आहेत. आणि त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन मध्ये एकरी 23 क्विंटलचं उत्पादन काढून जिल्ह्यामध्ये प्रथम आलेले आहेत. मी आता इथला म्हणजे राणीमाशी तयार करण्याचं जे काम करतात त्याची माहिती घेतली. मला हे शेतकरी भेटलेले आहेत आणि यांचं विशेष हे आहे की हे तसे पूर्वपार म्हणजे शेतीच करणारे त्यांचे कुटुंब आहे. अपघातानं ते शेतीमध्ये आले. ते एमटेक आहेत आणि एमटेक असून म्हणजे त्यांनी आता शेतीमधली एवढी आवड तयार झालेली की त्यांनी गेल्या वर्षी सोयाबीनचं एकरी 23 क्विंटलचं उत्पादन काढलेलं आहे. तर तुमचं जे एमटेक आहे ते कशामधलं आहे आणि एमटेक झाल्यानंतर कुठं सर्व्हिस केली आणि पुन्हा या शेतीच्या भानगडीमध्ये कसं काय पडले तुम्ही? माझं एमटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधलं आहे. माझं 2010 मध्ये शिक्षण पूर्ण झालं एमटेक. गाव कोणतं तुमचं? सुगाव तालुका चाकूर, जिल्हा लातूर. त्यानंतर मी 1 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं मुंबईला. त्यानंतर टीचिंग मध्ये आलो. लास्ट जॉब माझा सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये होता, ऍडमिशन इन्चार्ज म्हणून आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून. 2017 मध्ये अचानक पडले गेल्यामुळं मी तुम्ही म्हणल्याप्रमाणे ऍक्सिडेंटली शेतीकडे वळलो आणि शेती करत असताना ज्या अडचणी आल्या त्याला फेस केल्यामुळे मला पुढे कळत गेले की ह्या गोष्टींना सोल्युशन आहेत. ते फक्त आपली करायची आणि शोधायची गरज आहे. आणि हे करत असताना मला 24-25 मध्ये जिल्हास्तरीय पीक स्पर्धेमध्ये सर्वसाधारण गटामधून सोयाबीन पिकाबद्दल प्रथम पुरस्कार भेटलेला आहे लातूर जिल्ह्याचा. त्याचे पीक प्रयोग झाले होते का? कोणी केले ते? कृषी अधिकारी आले होते. त्यांनी टेपनी मेजरमेंट करून अर्धा गुंठाचा आपला पीक कापणी प्रयोग केला. त्याला लगेच बोर्ड आपल्या मजुराच्याकडून त्याचं हार्वेस्टिंग करून बडवून घेतला आणि त्याचं सोयाबीनचं वजन केलं. आणि ते अपेक्षित आता मला आयडिया नव्हती की काय प्रकार काय, सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत. ज्यावेळेस ते लेटर आलं आणि मला फोन आला त्यावेळेस कळलं की माझा प्रथम नंबर जिल्ह्यामध्ये आलेला आहे. 23 क्विंटल काढला म्हणजे फार चांगलं उत्पादन तुम्ही काढलेलं आहे. तर मला काही गोष्टी जाणून घ्यायच्यात आहे की ती व्हरायटी कोणती होती, तुमची जमीन कशी आहे, त्याला पाणी द्यायची गरज पडली का, किती दिवसामध्ये पीक निघालं आणि हे उत्पादन काढण्यासाठी तुम्ही कोणत्या मशागती पद्धती तुम्ही त्याचा अवलंब केलेला आहे ते सांगा जरा. बेसिकली याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त फायदा तो ऑर्गॅनिक कर्बचा. त्या प्लॉट मध्ये मागची 3 वर्ष ऊस होतं. त्याचं जे पाचट आहे जे आपण पारंपरिक लोक जाळतात, तर मी ते पाचट पुजवलं 3 वर्ष. आणि आपली सिंपल आपली जे 18 इंचाच्या डिस्टन्सने पेरनिंग करतो, सोईंग करतो. ट्रॅक्टरच्या आपण वगैरे टाकलं होतं. सुरुवातीला DAP पेरलेलं होतं सोबतच पेरणी वेळेस केलेलं. किती टाकलं होतं? एकरी एक बॅग पडलं होतं DAP 50 किलो. आणि व्हरायटी कोणती, जमीन कोणती? KDS 992 होतं आणि जमीन मध्यम प्रतीची म्हणता येईल आपल्याला. त्याला एकदम भारी मधली पण नाही आणि एकदम हलकी पण नाही, मध्यम प्रतीची जमीन होती. पाऊस काळ पण व्यवस्थित होता आणि इरिगेशनची गरज पडली नाही कारण निसर्गाचा म्हणजे जो पावसाळा सीझन आहे तो व्यवस्थित असल्यामुळं त्याला काही वेगळी इरिगेशनची गरज पडली नाही. बेडवर पेरलं होतं का? नाही, आपलं सिंपल पेरलं होतं. फक्त त्याला प्रिकॉशनरी म्हणजे मी त्याला कुठलाच डिले दिला नाही. कुठला त्याच्यावर जर समजा आपल्याला दिसला कुठल्या कीटकाचा अटॅक आहे म्हणा किंवा कुठली डिफिशियन्सी आहे तर वेळेच्या आत त्याला आपण सगळे स्प्रे दिलेले होते. म्हणजे कीटकनाशकाची फवारणी तुमची वेळेच्या वेळेस झाल्या होत्या आणि बुरशीनाशक वगैरे ती पण दिली होती. आणि तुम्हाला खतं काय नंतर दिली का? वॉटर सोल्युबल जे फवारणी म्हणून दिली तेवढे दिलेली. वॉटर सोल्युबल म्हणजे थ्रू फवारणी? थ्रू फवारणी, पुन्हा वेगळं काही फर्टिगेशन केलेलं नव्हतं. बरं. शेतीमध्ये तुम्ही 2017 मध्ये पडले? हो, 17 पासून. तुम्हाला आधी सोयाबीन घेतलं होतं का तुम्ही? हो, पण मला त्यातलं काहीच म्हणजे झिरो नॉलेज मला हरकत नाही. वडील शेती करायचे, मी बाहेर जॉबला होतो. फक्त शेती बघायची, 1-2 दिवस सुट्टीला नंतर तेवढंच बघून निघून जायचं, त्यापेक्षा जास्त काही नॉलेज नव्हतं.
मग आधी किती उत्पादन येत होतं तुमचं सोयाबीन, आताच का वाढलं? आता 17 पासून बघा ना, 7 वर्ष लागली मला ते करायला, पण 24-25 मधलं माझं उत्पादन वाढलं. कारण 3-4 वर्ष शिकायलाच गेली. कारण काही नवीन करायला गेलं तर शेतकरी आपल्या सोबत काम करणारे जे होते, माझ्या वडिलांसोबत काम करायला असणारे माणसं, त्यांचंही मार्गदर्शन भेटलं मला वेळोवेळी. बरोबर. पण त्यांनी सांगितलेले काही औषधं हे म्हणजे कीटकनाशक आहे समजा, बुरशीनाशक आहे समजा, तर त्यात मी संदीप सरांची पण हेल्प घेतली. संदीप देशमुख सर आपले कृषी विज्ञान केंद्राचे हा, तर त्यातूनही मला बरेच मॉलिक्युल कळाले. बरोबर. नॉर्मली ही फवारण्या ज्या केल्या जातात ते कृषी सेवा केंद्र जे चालणारे लोक आहेत ते सांगतील ते सांगतील ते होतात. पण तसं न करता शेतकऱ्यांनी आपल्या पिकावर काय रोग आलाय, आपल्या पिकाला काय गरज आहे, त्याची पूर्ण जर अभ्यास करून मॉलिक्युल शोधला तर रिझल्ट चांगला येतो. म्हणजे कृषी विज्ञान केंद्राने तुमची अडचण म्हणजे दूर केली. हा, ती अडचण दूर केली. आणि परत आता शिक्षण माझं बॅकग्राऊंडचं टेक्निकल असल्यामुळे थोडं सर्च करायला पण मला स्कोप वाढला. त्यातून माहिती घेणं आणि आपलं जे एक्सपिरियन्स आहे तो मी डेटा कलेक्ट केलेला आहे. माझ्याकडे एक्सेल शीट मध्ये पूर्ण डेटा आहे सर. सोयाबीनचा अगदी तुमचं हर्बिसाइड फवारणी पासून ते लास्ट स्प्रे जो घेतला आपण, तुम्ही स्वतः तयार केलेलं आहे? हा, एक्सेल शीट मध्ये माझ्याकडे सीट आहे. 2 वर्षाची सीट आहे माझ्याकडे. तिसऱ्या वर्षी मला गरज पडली नाही त्याची. 17 आणि 18 सीट माझ्याकडे अवेलेबल आहे. आणि त्याच्यामध्ये मी सर अगदी पंप टू पंप एक्सपेरिमेंट केलेत. म्हणजे समजा आपला BASF चा मॉलिक्युल आहे, तो धानुकाचा आहे, तोच टाटाचा आहे. तर अशी वेगवेगळी मॉलिक्युलचे मी म्हणजे एका पंपात एक टाकलं, सेकंड मध्ये दुसरं, तिसरं टाकलं आणि साईड वाईज मी कम्पेअर केलं. बरं. कुठला रिझल्ट चांगला येईल तो, आणि त्याला मार्किंग सुद्धा केलं होतं. मग त्यातून एक माझा एक ठोक तळा तयार झाला की हे आपल्याला ओके आहे. आणि आता मला त्यानंतर 2 वर्षानंतर आता गरज पडत नाही की कुठं किती पाणी पडणार आणि काय स्प्रे घ्यायची गरज पडते. म्हणजे तुम्ही त्या एकच घटक जरी असला तरी लेबल वेगळी असली, मी म्हणजे कंपनी वेगळी असली की फरक होतोय. ते चेक केलं मी. बरं, आता मग मला बरं झालं तुम्ही सांगितलं की काही एकदम प्रसिद्ध अशा कंपन्या आहेत आणि काही अशा म्हणजे नावाजलेल्या नसतात, त्याच्या किमतीमध्ये फरक राहतो. मग ह्या पण रासायनिक घटक त्यामध्ये जो सेम असते. मग त्याच्यामध्ये त्याचा जो इफेक्ट आहे तो परिणाम होतो का? नाही, सेम असते. आता रिसेंट माझ्याकडे अनुभव सांगायचा झाला तर 2 वर्षापूर्वी आपला कोराजन जो फेमस मॉलिक्युल क्लोरेंट्रिफॉनला 18.5%, त्याचं IIL चं मिशन म्हणून एक लेबल आलं. तर पहिल्या वर्षी माझी डेअरिंग झालं नाही, पण प्रयोग म्हणून मी काय केलं, 40 एकरापैकी समजा 4 एकरवर 150 ml चं जे पॅकिंग येतं ते वापरलं. पण त्या वर्षी पण कळलं की मॉलिक्युल सेम आहे, रिझल्ट सेम येतोय. नंतर कोराजन मी बाजूला ठेवलं आणि हे IIL वापरायला सुरू केलं. तरी स्टँडर्ड कंपन्या निवडलेलं चांगलं. समजा तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती बघितलंय का? नाही चेक केलं. जे ह्यांचे सांगतायत त्यामध्ये मुख्य घटक जो आहे यांचा की ह्यांच्या जमिनीमध्ये ऊस घेतलेला आहे, ऊसाला आपण खतं जास्त देतो आणि त्याचबरोबर पाचरट कुजवल्यामुळं सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे. आणि ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त असतं तिथं तुम्हाला उत्पादन निश्चित चांगलं मिळतं. त्याच्या फवारण्याचा खर्चसुद्धा म्हणजे कमी होतो, कारण फवारण्या कमी लागतात. त्याचबरोबर रासायनिक खतसुद्धा कमी लागतं. आणि जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब असला की त्याच्यावर जे उपयुक्त बुरशी आहेत, उपयुक्त जीवाणू आहेत, त्याची संख्या पण वाढते. आणि अनेक जी जीवाणू आहेत ते तुम्हाला जमिनीमध्ये जे पडलेलं खत आहे, फिक्स झालेलं खत आहे, ते सुद्धा त्याच्यावर प्रक्रिया करून उचलून देण्याचं काम, पिकाला उचलून देण्याचं काम ते करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये फक्त रासायनिक खत टाकूनच उत्पादन वाढतं हा जो गैरसमज आहे तो दूर केला पाहिजे. आणि आपल्या जमिनीचं सेंद्रिय कर्ब कसं वाढेल आणि ते जर वाढलं की तुमचं उत्पादन नक्की वाढतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे.